नमस्कार शेतकरी बंधूंनो, खरीप हंगाम 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीची नोंद केलेली नाही अशा शेतकऱ्यांना आता ऑफलाईन पीक पाहणी करून नोंदणी करता येईल। त्यासाठी आज शासनाने मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्या आहेत। तर त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्याची आहे त्यांच्यासाठी शासनाने ग्रामस्तरीय समिती स्थापन केली आहे। या समितीमध्ये मंडळ अधिकारी हे अध्यक्ष राहतील। त्यांच्या अंतर्गत ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी हे सदस्य राहतील। तर ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव खरीप हंगाम 2025 मध्ये पिकांची नोंद करता आली नाही अशा शेतकऱ्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे दिनांक 17 डिसेंबर ते 24 डिसेंबर पर्यंत पिकाची नोंद करण्याकरता अर्ज सादर करावेत। त्यानंतर हे अर्ज प्राप्त झाल्यानंतर या अर्जाची छाननी होऊन त्यानंतर प्रत्यक्ष स्थळ पाहणी होईल। तर स्थळ पाहणीचा कालावधी हा 25 डिसेंबर ते 7 जानेवारी 2026 या कालावधीपर्यंत स्थळ पाहणी होणार आहे। तर पंचनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतात पीक लावण्यासाठी खरेदी केलेले बी बियाणे, खते, इतर अनुषंगिक बागवीच्या खरेदी पावत्या तपासण्यात येणार आहे। त्यामुळे ह्या पावत्या व्यवस्थित ठेवाव्यात। तसेच मागील वर्षाची खरीप हंगामाची पीक पाहणीची नोंद आणि आपल्या शेजारील खातेदार जे असतील यांच्याकडून सुद्धा याच्यामध्ये माहिती घेतली जाईल व या सर्व माहिती घेऊन आपल्याला पुढे आपल्या पिकाची नोंद होईल। तर खरीप हंगाम 2025 मध्ये मुदतीत ई पीक पाहणी नोंद केलेल्या शेतकऱ्यांची जी टाईमलाईन दिलेली आहे त्या डेडलाईनमध्ये ही पूर्ण प्रक्रिया होणार आहे। तर ज्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या नोंदी सातबाऱ्यावरती आलेल्या नाही आहेत अशा शेतकऱ्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे अर्ज करावेत। तसेच ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावी। धन्यवाद।